पम्या जिन्हें प्यार से कहा जाता है, दिलखुश मिजाज के व्यक्तिमत ही मैं कहना चाहूंगा, बहुत ही अच्छे और प्यारे इंसान प्रमोद उर्फ पम्या। पहली गेंद पर जिस गेंद को अंदर की तरफ करी थी, प्रमोद ने परखा और बहुत ही जबरदस्त तरीके का स्लॅप 4 रन उगले था। नक्कीच नक्कीच ज्या पद्धतीने उजव्याष्टी बाहेरचा चेंडूला नसेत देणे गरजेचं होतं, अगदी त्या प्रकारचा फटका पाहायला मिळाला। पहिले 2 चेंडू उजव्याष्टीच्या खूपच बाहेर निघणारे होते, यावेळेस मात्र लॉफ्ट केलाय चेंडूला, अप्रतिम टायमिंग, 2 क्षेत्ररक्षक जेल खाली येण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू आबाक्याच्या बाहेर, 1 बाउंस इनटू द फॅन्स, बॅक टू बॅक दूसरा चौकार। बहुत ही जबरदस्त। अगर प्रवीण सर बात की जाए तो इस बल्लेबाज को इस साल के पहले कोई भी सही तरीके से पहचान नहीं थी, बट प्रैक्टिस सेशन जो कि सबसे ज्यादा इंपॉर्टेंट होता है, इस बल्लेबाज ने मेहनत ली, मेहनत से कमाल दिखा रहा है आज मैदान पर। तो जोरदार तालियां होनी चाहिए इस खिलाड़ी के लिए, हौसला अफजाई होनी चाहिए इस बल्लेबाज के लिए। नक्कीच नक्कीच प्रॅक्टिस मेक्स मॅन परफेक्ट असं म्हटलं जातं, आणि प्रमोदचा जर आपण विचार केला तर एक उंचपुरा फलंदाज आहे। मला वाटतं संघर्ष संघामध्ये सर्वाधिक उंचीचा हा खेळाडू संघर्ष बी संघामध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतो। आणि त्याच्या समोर जर आपण पाहिलं, इथे मात्र थोडंसं फंबल होत आहे, शॉर्ट थर्डमॅनला चेंडू गॅदर करता येत नाहीये क्षेत्ररक्षकाला, चूक होते क्षेत्ररक्षकाकडून, आणि त्याचा फायदा हा मात्र नक्कीच मिळतोय। साईकृपा संघाचा जर आपण विचार केला तर शिवस्वराज्य संघावरती पहिला विजय प्रस्थापित करत असताना या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली। संघर्ष बी संघाचा जर आपण विचार केला तर संघर्ष बी संघानं आदित्य प्रिया या संघावरती मात करत असताना या स्पर्धेची दुसरी फेरी गाठली, आणि ज्या सुरुवातीसाठी प्रमोद ओळखला जातो, अगदी त्या प्रकारची सुरुवात प्रमोदनं मात्र आपल्या संघाला मिळवून दिली। बॅक टू बॅक 2 चौकार आले, त्यानंतर मात्र सिंगलनं त्यानं स्ट्राईक रोटेट केले, आणि इथे मात्र नवनाथ कोळेकर अर्थातच बबलू येत आहेत स्ट्रायकिंग एंडला। बबलूकडनं देखील अपेक्षा असेल एक प्रमुख आघाडीचा फलंदाज म्हणून, त्यांच्याकडे नक्कीच पाहिलं जातं। इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा मानस, फटका फसलाय, बॅटीचा लीडिंग एज, आणि पहिली सफलता इथे मात्र मिळते गोलंदाज अलीला, फलंदाज बबलू कोळेकर याची खेळी मात्र संपुष्टात। सर बात की जाए, देखिए कहीं ना कहीं अगर अली की बात की जाए तो हल्के महंगे जरूर साबित हुए, 2 उम्दे चौके जड़ दिए प्रमोद जैसे बल्लेबाज ने। ये वही गेंदबाज है जिन्होंने मैन ऑफ द मैच का खिताब जीता था प्रीवियस मैच में, 4 विकेट लिए थे, 5 रन देकर 2 ओवर करी थी, बेहतरीन गेंदबाजी करी थी। बट इस बीच मुकाबला है संघर्ष से, इस बीच मुकाबला है प्रमोद से, इस बीच आपको अच्छी और गेंदबाजी करनी होगी, लय में और आना होगा, दिशाहीन गेंदबाजी पे कंट्रोल करना होगा, क्योंकि इस बीच एक दिग्गजों से आपका मुकाबला है, सामना है, तो कांटे की टक्कर हो सकती है। बड़े स्ट्रोक का अगर आपने मौका दिया तो संघर्ष के जो धुरंधर हैं जरूर आपको मैदान के बाहर गेंद दिखाएंगे, कहीं ना कहीं चांद तारे दिखा देंगे। नक्कीच नक्कीच, आणि म्हणूनच म्हटलं जातं, कारण ज्या पद्धतीने या संघाचं नाव आहे संघर्ष, असं म्हटलं जातं की आजचा संघर्ष हा तुमचा उद्याचं सामर्थ्य निर्माण करतो। खऱ्या अर्थानं जर आपण विचार केला तर ऊन झेलण्याची क्षमता जर तुमच्यामध्ये असेल तर जर तुम्हाला सावली निर्माण करायची असेल तर तुमच्यामध्ये ऊन झेलण्याची क्षमता असायला पाहिजे। संघर्ष संघाला जो एक संघर्षाचा जो सिनियर संघ आहे, त्या सिनियर संघाने जे आपलं एक वर्चस्व निर्माण केलंय, एकंदर जर आपण विचार केला तर संघर्ष या संघाकडे एक ताकदवान संघ म्हणून पाहिला जातो रविवारच्या लॉटमध्ये। परंतु तीच जर दहशत या ठिकाणी निर्माण करायची असेल संघर्ष बी संघाला, इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे, बॅक टू बॅक दुसरी सफलता मिळते, एक जेन्युइन ऑलराऊंडर, इथे मात्र आल्या मोठा फटका खेळण्याचा मानस दाखवला गेला, आणि चेंडू मात्र हवेमध्ये, फलंदाज बाद होतोय। 22 क्रमांकाची जर्सी परिधान करणारा सिद्धू मात्र यावेळेस दूसरा फलंदाज गमावलाय, तो संघर्ष बी संघानं। सर कहीं ना कहीं देखिए क्षमतादार बल्लेबाज इस बीच मैदान के बाहर जाते हुए सिद्धू कहीं ना कहीं घाई गड़बड़ में कहना चाहूंगा अगर रोटेट करते, क्योंकि जानते हैं कि ऊंचे कद के जो बल्लेबाज हैं उनके सामने जो खेल रहे हैं उनके साथी पेयर में प्रमोद, जिनके बल्ले से बड़े बड़े स्ट्रोक देखने मिल रहे, तो इस बीच कोई दरखास्त नहीं थी, इस बीच कोई जरूरत नहीं थी इस तरह के स्ट्रोक खेलने, क्योंकि आपका रहना इस बीच मैदान पर साझेदारी की जरूरत है, क्योंकि आपका मुकाबला जैसे कि मैं कह रहा हूँ साई कृपा टीम से, जिस टीम में भरपूर गेंदबाज के साथ भरपूर बल्लेबाज भी है, तो आपको कहीं ना कहीं साझेदारी की जरूरत थी। बट उस पेयर में सूझबूझ और संतुलन दिखाया नहीं बल्लेबाज सिद्धू ने, और रिजल्ट के तौर में उन्हें पवेलियन कर जाना पड़ा। नक्कीच नक्कीच, या ठिकाणी आपण चर्चा करत होतो की संघर्ष संघ ज्याने रविवारच्या लॉटमध्ये आपलं एक वेगळं स्थान, एक वेगळं अस्तित्व निर्माण केलंय, परंतु संघर्ष संघाबरोबर, कारण हा संघर्ष बी संघ आपण या ठिकाणी पाहतोय, आणि कदाचित याच संघातील काही खेळाडू आपल्याला येणाऱ्या भविष्यामध्ये संघर्षच्या ए संघामध्ये नक्कीच पाहायला मिळतील। आणि इथून जर विचार केला तर नौका फलंदाज इनॅट नंबर 4 शरद आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, यावेळेस शरद कशा प्रकारची फलंदाजी करेल यावरती मात्र संघर्ष संघाच्या या सामन्यातील भवितव्य आधारित असेल। प्रमोदचा जर विचार केला तर प्रमोदला इथून मात्र जबाबदारीनिशी खेळ या मैदानावरती नक्कीच साकारावा लागेल। यावेळेस सफल केला होता जरूर, परंतु गोलंदाज या षटकातील तिसरा अवांतर चेंडू इथे मात्र पाहायला मिळतोय। 3 अवांतर चेंडूसह 9 चेंडूंचं हे षटक झालं आतापर्यंत, आणि इथून धाव संख्येचा जर आपण विचार केला तर 12 धावा धावफलकावरती आल्यात।
फक्त एक जण बाजू या संघाच्या बाजूनं जर आपण पाहिली तर 2 फलंदाज गमावले गेले. यावेळेस मात्र मोठा फटका खेळण्याचा माणूस होता राजन, परंतु बॅटीचा इनरेज घेत चेंडू गेला शॉर्ट थर्ड मॅनला. मिळाली फक्त एकेरी स्वरूपाची धाव आणि या एका धावेच्या बरोबरीने मात्र षटक समाप्त होते पहिलं. आणि पहिल्या षटकाच्या समाप्ती अखेर धावफलकावरती मात्र धावा येत आहेत. आघाडीचे 2 फलंदाज गमावल्यानंतर 2 गडी बाद, 13 धावा धावफलकावरती. हेलो, तो देखिए मैं निवेदन करना चाहूंगा कि यहाँ पर टीम डिस्कशन के लिए जरूर कोई समय नहीं है. कप्तान विष्णु बिचुकले से मैदान पर निवेदन रहेगा कि पानी एक वॉलंटियर्स जो हमारे साथी दोस्त सबका सबसे बड़ा सहयोग जिनका होता है सर बड़े बड़े टूर्नामेंट्स में, वो होते हैं वॉलंटियर्स. क्योंकि हम यहाँ से बैठ के बातें करते, कोई कमेटी होती है कि बल्लेबाज बल्लेबाजी कर लेता है, गेंदबाज गेंदबाजी करते, पर कड़ी मेहनत जो करते हैं वो होते हैं मैच के वॉलंटियर्स जो हर समय मैदान पर तैनात होते हैं. बॉल से लेकर पानी पहुंचाने तक सीमा के अंदर कोई खिलाड़ी तैनात है या कोई प्रेक्षक का कुछ यहाँ पर मिसमैच कुछ कर रहा है, सब चीज पे नजर रहती है. वॉलंटियर्स बहुत इंपॉर्टेंट है. मैं निवेदन करूंगा पानी वॉलंटियर्स. तो चलिए अंपायर आदेश देना है. इस बीच शुरुआत है रितेश एक ऑलराउंडर भूमिका में निभाते जो इस टीम में जबरदस्त गेंदबाज के साथ एक तीखे बल्लेबाज भी है. इस बीच एलआईजी की तरफ से हाईवे एंड के बल्लेबाज प्रमोद के लिए लेके आएंगे जो कि ओपनिंग में आए थे, अब तक मैदान पर तैनात है. इस बीच ये गेंद तारामंडल में जा सकती है बट खिलाड़ी तैनात नीचे और बहुत ही अच्छा कैच मैं कहना चाहूंगा. कहीं तो छूट चुकी थी बट वापस तरीके से उसको गैदर किया. अच्छा शिकंजा कसा गेंद पर और एक बहुत ही बड़े शेर को अपने पिंजरे में कैद कर लिया गेंदबाज रितेश ने. प्रमोद की पारी का अंत. एक बड़ा झटका मैं यहाँ पे प्रवीण सर जरूर कहना चाहूंगा संघर्ष की टीम को लगता हुआ. कुल स्कोर 13 रन पर एक बड़ा झटका. इस बीच नए बल्लेबाज अनिल उर्फ मामा, एक बहुत ही प्यारे मैं कहना चाहूंगा दिलखुश दिलमिजाज इंसान. इस बीच बजाज इंश्योरेंस के जो एजेंट हमारे बीच यहाँ पर दत्ता विकास सावंत साहब का यहाँ पर मैं निवेदन करूंगा कि तुकाराम साहब से कि इनको इस बीच उनका सम्मान करना है. आपका बहुमूल्य समय देकर आप इस बीच आए, आपका तहे दिल से स्वागत है सुशंभु की ओर से, सुशंभु टीम की ओर से. इस बीच निवेदन रहेगा तुकाराम साहब से कि प्लीज सम्मानित किया जाए इन जो मेहमान हमारे बीच यहाँ पर आए. बहुत बहुत स्वागत है आपका. एक जो मेहमान यहाँ पर आते हैं, देखिए ये प्यार है अपने लोगों के लिए, अपने टीम के लिए जो कि अपने बिजी शेड्यूल्स में से इतना इंपॉर्टेंट टाइम निकाल के एक मूल्यवान समय हमें देते हैं. तो साहब आपका तहे दिल से यहाँ पर हम स्वागत करते हैं. बहुत बहुत धन्यवाद आपका मूल्यवान समय से कुछ क्षण हमें देने के लिए. हमेशा आपका आभारी रहेगा श्री शंभू स्पोर्ट्स क्लब कलममुली. बहुत बहुत धन्यवाद. इस बीच मुड़ते हैं मैच की और प्रवीण साहब अगर बात की जाए प्रवीण सर तो देखिए अच्छी तरीके से यहाँ पर शिकंजा कसे रखा है गेंदबाजों ने. अब तक एक बड़ा बल्लेबाज मैदान से बाहर जरूर जा चुका है पर एक नया तूफान मैदान की ओर आता हुआ. इस बीच अनिल जिनमें क्षमता है बड़े बड़े स्ट्रोक खेलने की, पर देखना होगा कि रितेश एक चकमेदार गेंदबाज है, किस तरीके से बल्लेबाजी करेंगे. इस बीच अनिल मामा एक बहुत ही जबरदस्त खिलाड़ी है, गेंद को हल्के हाथों से ढकल दिया. ऑन साइड की फील्डर तैनात था, 1 रन चुरा. अच्छी फील्डिंग, बहुत ही अच्छी फील्डिंग, उतना ही अच्छा थ्रो. इस 1 रन से यहाँ पर इजाफा हो चुका है स्कोर में अगर बात की जाए. अब 15 रन 3 विकेट के नुकसान पर. इस बीच रितेश की अगली गेंद फिर एक बार. इस बीच नए बल्लेबाज शरद मैदान पर आ चुके हैं. शरद जिनमें क्षमता है बड़े स्ट्रोक की, बड़े उम्मीदें होंगी उनकी टीम को क्योंकि ज्यादा तरीके के मैं कहना चाहूंगा सर हवाई सफर कराते हैं गेंदबाजों को, अच्छे तरीके की बल्लेबाजी करते, पर देखना होगा क्योंकि इस बीच मुकाबला है उनका रितेश जैसे एक चकमेदार गेंदबाज से. इस बीच अगली गेंद राइट आर्म राउंड द विकेट. बहुत ही बड़ा स्ट्रोक, फील्डर तैनात और उतना ही अच्छा कैच. क्या बात है, क्या बात है. बट अंपायर यहां पर दर्शा रहे हैं कि खिलाड़ी जो वहां पर तैनात थे, अंपायर 6 रन. देखिए प्रयास अच्छा था,
जरूर स्टीव स्मिथ की याद दिलाई, पुणे वॉरियर्स की तरफ से खेल रहे थे। इसी प्रकार का कैच स्टीव स्मिथ ने शुरुआत की थी जब खिलाड़ी लाइंस के बाहर जाकर भी अच्छी तरीके से गेंद को धकेल के जजमेंट के साथ पकड़ा करते थे। इस बीच स्टीव स्मिथ की जरूर याद दिलाई, बट ये प्रयास कहीं ना कहीं असफल रहा और 6 रन। इसी तरह का प्रयास रखेंगे, आने वाले समय में एक बड़े खिलाड़ी बन के उभर सकते हैं ये खिलाड़ी। अच्छी तरीके की गेंदबाजी अब तक देखने मिली, फील्डरों का थोड़ा साथ यहाँ पर खराब रूप में मिला है रितेश को, बट इस 6 रन से इजाफा हो चुका है स्कोर में। स्कोर की अगर बात की जाए तो 21 रन, 21 रन हो चुके हैं। एक बड़ा स्ट्रोक, जैसे कि सर मैंने कहा था हवाई सफर कराते हैं गेंदबाजों को, दर्शाया इस बीच शरद ने। चांस देखिए पूरी तरीके से लेग साइड की दिशा में यहाँ पर अपने को छोका है और ये गेंद रिवर्स अटेम्प्ट की कोशिश, बट यहाँ पर दो धारी तलवार नहीं जरूर काम आई और डॉट गेंद की समाप्ति। तर नक्कीच राजन, या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 2 प्रयत्न केले गेले फलंदाज शरदच्या माध्यमातून, एक षटकार जरूर मिळाला, एक षटकार अडवला गेला, पण तो सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप चा अटेम्प्ट करणं हे थोडंसं मी म्हणेन की नुकसानदायक ठरू शकतं संघर्ष बी संघाला। यावेळेस मात्र पॅड लाईनला चेंडू केला गेलाय, ऑन द नीज हा फलंदाज आला आणि इथून मात्र अप्रतिम टायमिंग, दर्जेदार फटका, पंचांचा इशारा, षटकार। जैसे कि मैंने आपको कहा था सर, हवाई सफर कराते हैं गेंदबाजों को और पूरी तरीके से इस बीच हावी हो गए। हल्ला बोल दिया बल्लेबाज गेंदबाज रितेश पर, क्या बड़ा स्ट्रोक। सर देखिए उनका जोन है, मालूम पड़ चुका है यहाँ पर सभी को कि उनका जोन है। ये फाइन में अगर खेलेंगे, अगर बल्ला पूरी तरह से लेकर घूम गए, रुख बदला, तो इस तरह की बल्लेबाजी होगी। मैं निवेदन करना चाहूंगा, 27 रन हो चुके हैं 2 ओवर की समाप्ति पर, 4 विकेट के नुकसान पर। मैं निवेदन करना चाहता हूं 3 विकेट के नुकसान पर जल्द से जल्द यहाँ पर नए गेंदबाज को तैनात होना है। समय की पाबंदी है दोस्तों, आपका सहयोग ही इस मैच को बहुत ही बढ़िया मैच बना सकता है, इस आयोजन को बहुत ही बढ़िया आयोजन बना सकता है। स्पोर्ट्समैनशिप दिखानी है सभी खिलाड़ियों को, कप्तानों को, क्योंकि आपके ही टीम, आपका ही क्रिकेट, आपका ही मैदान, इंटर कॉलोनी की मैचेस प्रसिद्ध है अपने नियमों के कारण। नियमों को पूरी तरह से पालन करना है, समय को ध्यान में रखते हुए, मद्देनजर रखते हुए अपनी गेंदबाजी और बल्लेबाजी करनी है। कोई घाई की बात नहीं है, बट समय को एक चीज है जिसको आपको कंसिडर करना ही होगा इस मैदान पर, क्योंकि इस बीच समय की विलंबनता इस बीच कोई भी यहां पर जरूर सहन नहीं की जाएगी। और मैं निवेदन करना चाहूंगा अंपायर जल्द से जल्द आदेश दे। अगले गेंदबाज यहां पर तैयार, अली प्रवीण सर। देखिए मैन ऑफ द मैच का खिताब जिस गेंदबाज ने जीता था, 17 नंबर का खतरा जो कि मैदान पर हम देख सकते हैं अली के रूप में, किस तरीके से गेंदबाजी करेंगे। इस बीच अनुभवी खिलाड़ी उनके सामने है, मामा अनिल मामा, बड़े स्ट्रोक में माहिर है, बट देखना होगा जकड़ के रखते हैं या अनिल मामा हावी होंगे इस बीच गेंदबाज अली पर। नक्कीच एकंदर जर आपण विचार केला तर अनिल साळुंके अर्थातच मामा यांच्यामध्ये क्षमता आहे जमिनी फटके खेळण्याची, आणि इथे मात्र काय गरज आहे तर सिंगल न स्ट्राईक रोटेट करण्याची। पण जो फलंदाज चांगल्या फॉर्म मध्ये आहे, आपल्या सर्वोत्तम फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय, हा शरद जितकी जास्त चेंडू स्ट्रायकिंग एंड वरती राहील, कारण हा राईट हँडेड बॅट्समनचा एंड आहे। ज्यावेळेला हायवे एंड कडनं गोलंदाजी होते त्यावेळेला उजव्या हाताच्या फलंदाजासाठी उपयुक्त ही खेळी मानली जाते, आणि इथे मात्र अनिल साळुंके अर्थातच मामा कशा पद्धतीने फलंदाजी करतोय, पण ती चूक होतीये। संघर्ष संघामध्ये ही मॅच्युरिटी असणं गरजेचं आहे। तुमचा चांगला फलंदाज नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे, जो चांगल्या फॉर्म मध्ये फलंदाजी करतोय। आतापर्यंत त्याने 3 अटेम्प्ट केल्या, 2 षटकार त्याच्या बॅटमधनं आले, आणि अशा खेळाडूला तुम्ही जास्त वेळ नॉन स्ट्रायकिंग एंड वरती उभा ठेवू शकत नाहीये। इथे मात्र कोणत्याही प्रकारची छेडखानी नाहीये, वेल लेफ्ट ज्याला म्हटलं जातं क्रिकेटच्या भाषेमध्ये ओळखलं, चेंडू उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर आहे, आणि तब्बल हा 4था अवांतर चेंडू या सामन्यामध्ये फेकला गेलाय, तो गोलंदाज अलीच्या माध्यमातून। पहिल्या षटकामध्ये 3 अवांतर चेंडू यानं फेकले, 9 चेंडूंचं ते षटक राहिलं, आणि या षटकामध्ये आतापर्यंत हा पहिला अवांतर चेंडू नक्कीच पाहायला मिळाला। इथे मात्र स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, आणि या प्रयत्नांना मात्र मिळतं यश। हलक्या हातानं मनगडाच्या साह्यानं चेंडूला वळवलं शॉर्टस्कर रिझन मध्ये, सिंगल मात्र मिळाली। क्षेत्ररक्षक स्वतः गोलंदाज आपल्या फॉलो थ्रू मध्ये गेला, परंतु तोपर्यंत दोनही फलंदाजांना 1 धाव मात्र पूर्ण केली गेली। पण या षटकातील चेंडू झालेत एकूण 2, धावा आल्यात 2। एकूण धावसंख्येचा विचार केला तर 29 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे या षटकातील 4 चेंडू शिल्लक आहेत। 4ही चेंडू शरद स्ट्रायकिंग एंड वरती राहिला, आणि एकंदर जो त्याचा स्ट्रॉंग झोन आहे स्क्वेअर लेग पासून ते फाईन लेग पर्यंतचा, या क्षेत्रामध्ये जर तो चेंडू कनेक्ट करू शकला तर येणाऱ्या 4 चेंडूमध्ये कमीत कमी 2 षटकार पाहिले जाणार संघर्ष बी संघाकडून, आणि हे 2 षटकार जर आले तर 3 षटकानंतर एका भक्कम स्थितीमध्ये स्वतःला पाहणार असेल तो संघर्ष बी संघ। पाहूया या ठिकाणी काय रणनीती आहे, अली कशा पद्धतीने गोलंदाजी करतोय, कारण अली सातत्यानं चेंडू वाईट गेले तरी चालतील, परंतु उजव्या यष्टीच्या बाहेर चेंडूचा मारा असावा, ही रणनीती मात्र या गोलंदाजाच्या माध्यमातून नक्कीच पाहायला मिळाली। सिंगल आली, दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न होणं अपेक्षित होतं, परंतु इथे मात्र दुसरी धाव घेतली जात नाहीये। थोडंसं लेझी क्रिकेट नक्कीच पाहायला मिळतोय, परंतु इथून मात्र अनिल साळुंके
यांना मात्र स्वतः प्रयत्न करावा लागेल मोठा फटका खेळण्याचा, कारण हा एंड आहे उजव्या हाताच्या फलंदाजासाठी. ज्या वेळेला एलआयजी एंड कडनं मारा होतो त्यावेळेला तुम्हाला अगेन्स्ट द विंड फटकेबाजी करावी लागते, त्यामुळे मोठा फटका खेळण्याचा नक्कीच मानस असेल. इथे मात्र स्विंग अँड मिस, टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीन बाहेर निघतोय, पंच बाहेर निघतायत आणि या षटकातील हा दुसरा अवांतर चेंडू. तर गोलंदाजाकडून तब्बल हा 5वा अवांतर चेंडू फेकला जातोय. तब्बल 5 चेंडू अवांतर फेकले गेलेत, म्हणजे जवळजवळ एक षटक हे एक्स्ट्रा फेकले गेले ते साईकृपा संघाच्या माध्यमातून. इथे मात्र पाईडलाईनला चेंडू होता, पुन्हा एकदा मनगडाच्या साह्याने चेंडू वळवण्याचा मानस, लेगबाईचा इशारा येतोय पंचांचा आणि लेगबाईच्या माध्यमातून. मात्र आलेल्या या सिंगल न संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 32 धावा. तिसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे, 32 धावा धावफलकावरती आल्यात. इथून मात्र शरद कडनं अपेक्षा असतील मोठ्या फटक्याची. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहेत. अली, प्रेशर आहे अलीवरती. 2 अवांतर चेंडू नक्कीच या षटकामध्ये पाहायला मिळाले. पहिल्या षटकात 3 अवांतर चेंडू फेकले, तब्बल 5 अवांतर चेंडू त्यांना आतापर्यंत फेकलेत. या उलट जर पहिल्या सामन्यात आपण पाहिलं तर या खेळाडूला मॅन ऑफ द मॅच या पुरस्कारानं सन्मानित केलं होतं, जिथे त्याच्या गोलंदाजीचं विश्लेषण होतं. 2 षटकं, 5 धावा आणि 4 फलंदाज बाद, म्हणजे सर्वोत्तम कामगिरी करणारा गोलंदाज. दुसऱ्या सामन्यामध्ये मात्र कुठेतरी लय आणि दिशा भरकटताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. यावेळेस मोठा फटका खेळण्याचा मानस, चेंडू बॅटचा संपर्क नाहीये, फुटवर्कचा अभाव, चेंडूची लाईन ओळखता आली नाहीये फलंदाजाला आणि त्यामुळेच की काय जी अपेक्षा केली गेली होती राजन, त्यापेक्षा कमी उंची घेणारा हा चेंडू आहे. कारण अपेक्षा होती की हा चेंडू कमीत कमी शोल्डर हाईट पर्यंत उसळी घेईल आणि त्यावरती मात्र क्रॉस बॅटेड फटका खेळला जाईल, परंतु अपेक्षा प्रमाणे या चेंडूने उसळी घेतली नाही आणि त्याचा फायदा मात्र नक्कीच गोलंदाजाला मिळाला. सरळ चेंडू जाऊन विसावला तो एसटी रक्षकाच्या हातात. त्यापुढील चेंडूवरती मात्र जमिनी लगतचा फटका पाहायला मिळाला. ताकद होती या फटक्यामध्ये, परंतु एलिव्हेशन देता आलं नाहीये, गॅप शोधण्यामध्ये असमर्थ ठरलाय. मग अंतिम चेंडूवरती मात्र मिळते सिंगल आणि सिंगलनं 3 षटकांचा वाजवी खेळ या ठिकाणी होतो समाप्त. आणि 3 षटकांच्या समाप्त्याखेर प्रति षटक 11च्या सरासरीनं संघर्ष 20 संघ मात्र जाऊन पोहोचतोय. तो आघाडीचे 3 फलंदाज गमावल्यानंतर 3 गडी बाद 33 धावा धावफलकावरती. जरूर जरूर सर, एक सम्मानजनक स्कोर तो अब तक 3 ओवर में हमें जरूर देखने मिले संघर्ष स्पोर्ट्स क्लब कलम्बोली टीम से, बट अब तक शरद से मैं जरूर कहना चाहूंगा, उम्मीदें होंगी सर शरद जिसका डेड इन जोन फाइन और स्क्वायर जैसा आपने दर्शाया था, अगर गेंदबाज उनके शिकंजे या उनके रडार में आ गए तो गेंद सीमा पार देखने मिलेगी. बट देखना होगा, ये तो हमारी भविष्यवाणी थी, क्योंकि आने वाले समय में गेंदबाज है राणा, विजय राणा. इस गेंदबाज पे हावी होना किस तरीके से लास्ट में देखना होगा, क्योंकि शरद को अगर इसे इस गेंदबाज पे बड़े स्ट्रोक लगाने हैं तो पूरी तरह से टाइम जज करके परख कर गेंद को खेलना होगा. अगर जरूर एक भी बड़ा स्ट्रोक लगा तो कॉन्फिडेंस लेवल भी हाई हो सकता है सर, और उस कॉन्फिडेंस लेवल का हमें जरूर फिर 2-3 और बड़े स्ट्रोक देखने मिल सकते हैं. नक्कीच नक्कीच. आणि एकंदर जर आपण विचार केला तर विजय राणाची गोलंदाजी आपण पाहिली आहे मागच्या सामन्यामध्ये, थोडंसं शॉर्ट ऑफ लेन गोलंदाजी करतो, उजव्या एसटीच्या बाहेर चेंडूचा सातत्यानं मारा ठेवतो आणि शॉर्ट ऑफ गुडलेन किंवा गुडलेन स्पॉटवरून चेंडूला उसळी देण्याचा प्रयत्न करतो. इथे मात्र पहिला चेंडू रडार मध्ये सापडलाय, परंतु एलिव्हेशन नाहीये, क्षेत्ररक्षक जेलच्या खाली येतोय, ट्रॅप रचला, जाळ बिंडला गेला आणि या जाळ्यामध्ये मात्र अलगद सापडलाय. अभिनंदननं एक अप्रतिम झेल पूर्ण केला आणि शरदची खेळी इथून मात्र संपुष्टात. इस बीच भूषण सांगोलकर, प्यार से जिन्हें बाबू कहा जाता है, मेरे ये भी एक समालोचक, एक कमेंटेटर है सर. मैं आपको बताना चाहूंगा, प्रैक्टिस सेशन में मेरे साथ ग्राउंड पर पूरी तरीके से एक नोकझोंक चलती है, जिसमें एक जुगलबंदी चलती है, सीखने का प्रयास करते हैं, जिन्होंने काफी समय मुझे कहा है कि मुझे भी अगर कभी चांस मिला तो मैं भी मौके पर चौका मारूंगा. नक्कीच नक्कीच. या खेळाडूचं नाव समाधान सांगोलकर आहे, परंतु भूषण पाटील हा खेळाडू त्याचा आदर्श किंवा भूषण पाटील हा खेळाडू त्याचा मी म्हणेन की आयडल आहे आणि त्यामुळे त्याला भूषण सांगोलकर म्हणून देखील संबोधलं जातं. मूळ पाहता समाधान सांगोलकर हा खेळाडू यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये नक्कीच आपल्याला पाहायला मिळतोय. देखिए भूषण ने लास्ट मैच में सर बहुत ही जबरदस्त छक्का जड़ा था, समाधान ने, सॉरी बाबू प्यार से जिन्हें कहा जाता है, बहुत ही जबरदस्त छक्का जड़ा था. अगर उन्हें स्ट्राइक मिली तो बड़े स्ट्रोक की कोशिश करेंगे वो, बट देखना होगा इस बीच विजय राणा कोई मौका नहीं दे रहे बल्लेबाज को. क्या बढ़िया गेंदबाजी, गेंद में उछाल, खंदे का पूरी तरीके से इस्तेमाल. ये गेंद फिर एक बार पटकने की कोशिश, मामा गेंद को परखा, क्या बढ़िया टाइमिंग, 1 बाउंस इनटू द 4, कोई मौका नहीं. इस बीच जबरदस्त तरीके से कम बैक किया, जरूर एक गेंद दौड़ थी, बस उसके बाद क्या तरीके से बॉल को परखा सर. इस बीच देखकर नजर गाड़ कर बाज की तरह और 4 ले गए अपनी टीम के लिए. 37 रन
3 गेंदों की समाप्ति पर अभी आने वाली शेष 3 गेंदें विजय राणा की राजनीति को उन्होंने समझ लिया, उस रणनीति को पकड़ा कि ये पूरी तरह से अपने अपने शोल्डर का यूज कर रहे हैं, बॉल को बाउंस करा रहे हैं ताकि बॉल चेस्ट लेवल से निकल के कीपर के दस्तानों में चली जाए। बट इस बीच कहीं ना कहीं वही संपर्क था विकेट कीपर के पहले उन्हें सामना करना पड़ा अनिल मामा की बैट का। बहुत ही अच्छा स्लैप शॉट मैं कहना चाहूंगा और 4 रन कमाए। इस बीच अगली गेंद विजय राणा की, डाउन द ट्रैक जाके खेलने की कोशिश रही, ऑन साइड में खेला, फील्डर तेजी से गेंद के ऊपर आ रहे, 1 रन चुराया, बाबू का कॉल दूसरे रन का, बट शायद खतरे की घंटी थी, 1 ही रन से संतुष्टि। अब बल्लेबाज समाधान उर्फ बाबू जो कि मैदान पर स्ट्राइकर एंड पर शेष 2 गेंदे और जरूर उम्मीद होगी संघर्ष की टीम को इस बल्लेबाज से कि 2 बड़े बड़े स्ट्रोक लगाए, क्योंकि क्षमता है इस खिलाड़ी में, ताकत है, पूरी तरह से कुव्वत है। अब देखना होगा विजय राणा की शेष 2 गेंदे में किस तरीके से, क्योंकि यहां से अगर 2 बड़े स्ट्रोक आते हैं या एक अच्छी बाउंड्री आती है तो भी एक सम्मानजनक स्कोर इस बीच साई ग्रुप टीम को फेस करना होगा। देखने वाली बात है। इस बीच लेजेंड की तरफ से हाईवेंड के बल्लेबाज बाबू के लिए अगली गेंद विजय राणा की, डाउन द विकेट जाके गेंद को कट किया, फील्डर वहां पर तैनात और बहुत ही आसान सा कैच। उम्मीदें जरूर थी पर उम्मीदों पे पानी फिर दिया इस बीच बल्लेबाज समाधान उर्फ बाबू ने, और इनकी पारी का अंत हुआ। बट बड़े स्ट्रोक की उम्मीद है इस बीच, जो कि अनिल मामा जो कि मैदान पर काफी समय से इस बीच खड़े हैं, तो इन्हें बड़े स्ट्रोक खेलने होंगे क्योंकि नजरें अब तक गाड़ चुके हैं गेंद के ऊपर, काफी समय उन्होंने अब तक मैदान पर व्यतीत कर चुके हैं। बड़े स्ट्रोक की उम्मीदें होंगी। आखिरी गेंद है, 37 रन पे संघर्ष की टीम खेल रही है। 1 चौका रुपेश, 38 रन हो चुका। अगर 1 चौका आता तो सर जरूर 42 रन हमें इस स्कोर बोर्ड पर देखने मिलेंगे। नक्कीच आणि स्ट्रॉंग झोन जर आपण पाहिलं तर कव्हर रिजन हे अनिल यांचा स्ट्रॉंग झोन मानला जातो। इथे मात्र फुल्लर लेनचा चेंडू होता, विकेटच्या अंतिम चरणामध्ये चेंडूचा मारा केला जातोय आणि इथे मात्र वेगवान गोलंदाजाचा ब्रह्मास्त्र अर्थातच यॉर्करचा वापर केलाय आणि यष्ट्या उद्ध्वस्त केल्यात। आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावलाय, तो संघर्ष संघानं पहिल्या सत्राचा या ठिकाणी होतोय खेळ समाप्त। 4 षटकांच्या समाप्ती अखेर साईकृपा संघासमोर विजयासाठी लक्ष मात्र ठेवलं गेलंय। 38 धावा उभारले गेलेत पहिल्या सत्रामध्ये आणि विजयासाठी मात्र लक्ष असेल ते 39 धावांचं। तर नक्कीच या ठिकाणी पहा वेळेची नोंद आपण केली होती, 3:53 पहिला चेंडू फेकला गेला होता, त्यानंतर मात्र आपण पाहतोय 4:15 झाली आहेत, म्हणजे तब्बल 22 मिनिटामध्ये हे इनिंग मात्र कव्हर केली गेली। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर प्रत्येक इनिंग साठी आपल्याला 25 मिनिटांचा अवधी दिला गेलाय 5 षटकांच्या सामन्यांसाठी। तर या दरम्यान जर आपण पाहिलं तर MNP एंटरप्राइजेस क्लिनिंग मटेरियल सप्लायर्स यांच्या माध्यमातून मात्र आपल्याला मॅन ऑफ द मॅच साठी हँड सॅनिटायझर या ठिकाणी पुरस्कृत केले गेले। खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक काळ होता, एक साधारणतः 10-11 महिन्यापूर्वीच जर आपण विचार केला तर हँड सॅनिटायझर बाजारामध्ये उपलब्ध नव्हते, कारण तो काळ खूप कठीण काळ होता। परंतु आज मात्र MNP एंटरप्राइजेस ज्यांच्या माध्यमातून ऑल टाइप्स ऑफ क्लिनिंग मटेरियल्स हे आपल्या कळंबोलीमध्ये उपलब्ध आहेत। अर्थातच ॲटपोस्ट कळंबोली सिडको कॉलनी तालुका पनवेल डिस्ट्रिक्ट रायगड या ठिकाणी हे क्लिनिंग मटेरियल्स उपलब्ध आहेत, ज्यामध्ये फिनॉल, हँडवॉश, सरफेस क्लीनर, टॉयलेट क्लीनर, डिश वॉशेस, ग्लास क्लीनर जर आपल्याला स्वस्त आणि अल्प दरामध्ये नक्कीच हवे असतील तर आपण संपर्क करू शकता। नक्कीच या ठिकाणाला एकदा भेट द्या आणि अवश्य भेट द्या, कारण मोहन, निलेश आणि प्रसाद यांच्या माध्यमातून आपल्या कळंबोलीमध्ये मात्र MNP एंटरप्राइजेस च्या माध्यमातून या सर्व अगदी योग्य आणि माफक दरामध्ये या सर्व वस्तू उपलब्ध आहेत। तर आपणा सर्वांना विनंती आहे की आपण सर्वांनी एकदा जरूर जा, अवश्य जा, खात्री करा आणि हे जे प्रॉडक्ट आहेत, कारण अजूनही जर आपण पाहिलं तर कोरोनाचं जे सावट आहे थोडंसं सावरलं गेलंय, थोडंसं कमी झालंय, परंतु हा अद्याप जो धोका आहे तो धोका टळलेला नाहीये। आणि इथून मात्र शासनाने घालून दिलेल्या ज्या काही नियमावली आहेत त्या नियमावलींचा आपल्याला वापर करावा लागेल, जसं वेळोवेळी हँड सॅनिटाईज करणं, त्यानंतर मास्कचा वापर करणं, सामाजिक दूरी अर्थात सोशल डिस्टन्सिंगचा वापर करणं, या सर्व गोष्टी आपल्याला तंतोतंत पाळाव्या लागतील। कारण अजूनही येणारे काही दिवस आपल्याला या गोष्टी नक्कीच, लस बाजारामध्ये आली असेल, बहुतेक जणांना लस देखील दिली गेली आहे, परंतु ज्या काही प्राथमिक जे मी म्हणेन की प्रिकॉशन्स आहेत ते प्रिकॉशन आपण सगळ्यांनी घेतलं पाहिजे। त्यामुळे ज्या कोणाला आवश्यकता असेल, गरज असेल, त्यांना नक्कीच या ठिकाणी भेट द्या आणि या अत्यंत अल्प आणि स्वस्त दरामध्ये उपलब्ध असणाऱ्या या वस्तू आपल्या घरी आणा, घरीच राहा, सुरक्षित राहा, हा संदेश मात्र आपण या स्पर्धेच्या आयोजकांच्या माध्यमातून नक्कीच देऊयात। तो चलिए अंपायर इस बीच जल्द से जल्द सामना शुरुआत करनी है, क्योंकि देखिए
पहली गेंद 20 जैसे कि मैंने कहा था 20 से 25 मिनट में एक इनिंग कंप्लीट होनी चाहिए थी और वो किया। मैं कहना चाहूंगा विष्णु बिचुकले जो कि पिन्या एक अच्छे कप्तान है जिन्होंने समय की पूरी तरह से यहाँ पर मान रखा, जिन्होंने हमारा सम्मान रखा और एक इनिंग को 22 मिनट में कंप्लीट करवाया अपने गेंदबाजों से। अच्छी कप्तानी, बहुत ही दरिया दिल और बहुत ही दिलखुश दिल मिजाज इंसान मैं कहना चाहूंगा विष्णु बिचुकले। और इस बीच मैं निवेदन करूंगा अगले मैच के टॉस के लिए माउली के कप्तान और रंजीत कट्टे स्पोर्ट्स क्लब के कप्तान, आपको प्लीज जल्द से जल्द कमेंट्री बॉक्स में टॉस के लिए आना है। चला चला संघर्ष संघ आपण लगेच क्षेत्ररक्षणाची सजावट करायची, अद्यापही महत्वपूर्ण सामने होणं बाकी आहे, त्यामुळे संघर्ष संघ प्रमोदजी इंगळे, त्याचबरोबर बबलू कोळेकर साहेब, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर अनिलजी साळुंके हे अनुभवी खेळाडू आहेत या संघामध्ये, आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर सिद्धू आहे, समाधान आहे, त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर असे अनेक नवोदित खेळाडू देखील या संघामध्ये आहेत। आणि या सर्वांना विनंती आहे की आपण सामना सुरू करा। 20 मिनिटांचा अवधी आपल्याला असेल, कारण 5 षटकांचा सामना 25 मिनिटांसाठी असतो आणि 4 षटकांचा सामना 20 मिनिटांसाठी असतो, त्यामुळे 20 मिनिटांमध्ये आपण इनिंग संपवण्याचा प्रयत्न करायचा आहे। पहिल्या इनिंग साठी जरूर 22 मिनिटं लागली आहेत, परंतु या सगळ्या गोष्टी समजून घेतल्या जातील आयोजकांच्या माध्यमातून। 1-2 मिनिट हा मागे पुढे नक्कीच चालेल, परंतु 20 मिनिटांमध्ये आपल्याला इनिंग ही संपवावी लागेल। तर 2 सलामीवीर फलंदाज स्ट्रायकिंग एंडला अभिनंदन आणि नॉन स्ट्रायकिंग एंडला मात्र रितेश। पहिला चेंडू 4 वाजून 20 मिनिटांनी मात्र पहिला चेंडू या ठिकाणी टाकला जातोय। पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार केलाय, फाईनली ग्रीजन मध्ये चेंडू वळवला गेला आणि तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण ते मात्र पाहायला मिळालंय। या दरम्यान फलंदाजांना मिळते संधी राजन, एकूण धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धावांना एक आश्वासक सुरुवात, कारण अभिनंदन अर्थातच केविन या खेळाडूकडे आपण सातत्यानं खूप अपेक्षेनं पाहिलं जातं। ज्या ज्या वेळेला साईकृपा संघ मैदानावरती असतो, आमचे साथी मित्र योगेश वाघ जर या ठिकाणी उपलब्ध असतील तर नक्कीच मी विनंती करेन योगेश वाघ यांना की या आपण व्यासपीठावरती आपलं सहर्ष स्वागत आहे। खंदे समर्थक आहेत, पाठीराखे आहेत, आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर याच मैदानावरती ज्या ज्या वेळेला मोठमोठ्या क्रिकेटच्या स्पर्धा आयोजित केल्या जातात, इथे मात्र अपील आहे आणि अपील मात्र उचलून धरलंय। अभिनंदन, अर्थातच केविनला मात्र पतावं लागेल, पहिली मोठी शिकार इथे मात्र जाळ्यात सापडते, सिद्धूला मिळते हे यश आणि फलंदाज अभिनंदन, केविनची खेळी मात्र या ठिकाणी संपुष्टात। देखिए उम्मीदें थी, जैसे कि हरिदास ने पहले कहा था जब मैंने उनको टॉस बॉक्स में पूछा था कि आपकी स्ट्रेटेजी क्या होगी, तो उन्होंने कहा था कि हमारे जो ओपनिंग गेंदबाज होता है वो सिद्धू रहेंगे, एक अच्छी लय में गेंदबाजी कर रहे हैं। जरूर कप्तान ने जो जिम्मेवारी इनके ऊपर छापी, जर्सी नंबर 22 पे भरोसा और 22 नंबर के जर्सी वाले ने कमर कर दिया कमाल। ये पहली विकेट केविन उर्फ अभिनंदन को सीधी तरीके से मैदान के बाहर, जिसपे रहना मैदान पर खतरे से खाली नहीं हो सकता था, क्योंकि बड़े बल्लेबाज है, बड़े स्ट्रोक लगाते हैं, इस मैदान पर उनका शौर्य है। 4 गेंदों में 4 बड़े उंदे छक्के दागे थे, बड़े बड़े गेंदबाजों को हैट्रिक के भी बहुत सारे रिकॉर्ड्स उनके नाम पर हैं। अच्छे बल्लेबाज हैं। अभिनंदन पर आज जरूर निराशजनक रूप से मैदान के बाहर गए। खाता खोला था साई ग्रुपा टीम का, 2 रन कमाए थे। इस बीच नए बल्लेबाज मैदान की ओर आते हमें देखने मिल रहे हैं। विजय राणा अब तक सुर्खियों में जरूर है बल्लेबाज, क्योंकि अच्छे गेंदबाज भी है, बहुत ही अच्छे बल्लेबाज है। सर मैं कहना चाहूंगा इनका रडार है, ऑन साइड में जो इनके स्ट्रोक होते हैं काफी बेहतरीन। गेंद को अगर परखा जाना तो जरूर आपको रुख दिखेगा गेंद का सीमा पार, बट उतने ही तेज तर्रार मैं कहना चाहूंगा गेंदबाज अगर कोई है इस बीच मैदान पर तो सिद्धू। बहुत ही बढ़िया तरीके से पहली गेंद कहीं ना कहीं जरूर हल्के लाइन से बाहर थी, बट दूसरी गेंद पर अच्छा कमबैक किया और एक बड़े बल्लेबाज को अपने खाते में दर्ज किया। इस बीच तीसरी गेंद करते यार फील्डिंग में सजावट देखिए, समय को पूरी तरह से कंसीडर करके यहां पर गेंदबाजी करनी होगी। ये तीसरी गेंद लो फुल टॉस गेंद स्ट्रेट ड्राइव, जिस तरीके से मैंने पहचान दी थी इस बल्लेबाज की, क्या परखा गेंद को पूरी तरीके से जाना और सीधा अंपायर के सर के ऊपर से ये चौका, जबरदस्त चौका। 4 रन से इजाफा हो चुका है सर, 6 रन इस बीच मैदान पर 3 गेंदों की समाप्ति पर। बढ़िया तरीके की बल्लेबाजी साई ग्रुपा के सभी बल्लेबाज से हमें देखने मिलेगी। जिस हिसाब से मैंने बताया था कि बहुत ही दिग्गज गेंदबाज, उतने ही उम्दा बल्लेबाज भी भरमार है इस टीम में, बट उसका ही कहीं ना कहीं छोटा यहाँ पर एक मुजावत देते हुए बल्लेबाज विजय राणा पहली गेंद को परखा, अच्छी तरीके से खेला, सीधे 4 रनों के लिए शेष। अभी 3 गेंद सिद्धू बंदिश की ओर डालते हुए 3 गेंदों में 6 रन खर्च किए, एक बड़ा विकेट अपने खाते में दर्ज किया। देखना होगा आने वाले समय में 3 गेंदें विजय राणा के लिए। ये गेंद जैसे रडार में है, पूरी तरीके से गिर के सीधे फाइन की दिशा में 4। जिस हिसाब से सर मैंने बताया था लेग ऑन उनका बहुत ही बढ़िया स्ट्रोक रहता है, उनका रडार है, उनका फेवरेट जोन है। इस बीच गेंद को परखा, गिर के ऑन द नीज आके झटके दे दिए सीधे 4 रनों के। यहां पर दोनों ही टीमों के कप्तान मौजूदा हालत में आ चुके हैं। मैं निवेदन करूंगा टॉस के लिए
सिद्धू कहीं ना कहीं सिद्धू पे हल्ला बोल दिया विजय राणा ने। राणा जी पूरी तरीके से यहाँ पर अपना सिकंजा कसते हुए सिद्धू की दूसरी गेंद लगातार दूसरा चौका हैट्रिक की कतार पे। इस बीच विजय राणा अगर इस गेंद पर चौका जड़ देते तो सर बहुत ही जबरदस्त तरीके से बाउंड्रीज के हैट्रिक पूरे करने वाले पहले बल्लेबाज होंगे शायद। इस बीच विजय राणा सिद्धू की ये पांचवी गेंद एलआईजी हाईवे एंड की तरफ से एलआईजी के बल्लेबाज विजय राणा के लिए ये गेंद काफी अच्छी तरीके से स्लॉग में डीप में रखी थी, फील्डर तैनात, मिस फील्ड। देखिए दोस्तों एक अच्छा गेंदबाज अच्छी यहां पर मेहनत ले रहा है बट उसको खिलाड़ी का कोई साथ नहीं और मिस फील्ड के रूप में भुगतान सीधा करना होगा 4 रनों का। हैट्रिक पूरे के इस बल्लेबाज ने, जबरदस्त तरीके की स्ट्रोक को देखने मिले इस बल्लेबाज से। 4 रन इजाफा हो चुका है स्कोरबोर्ड की बात की जाए। 14 रन 5 गेंदों की समाप्ति पर। हर जरूर निराश होंगे यहाँ पर गेंदबाज सिद्धू क्योंकि अच्छी तरीके से गेंदबाज कर रहे थे पर खिलाड़ी का साथ मिल नहीं पाया सर। बट देखिए मेहनत और करनी होगी, रंग और भी करने होंगे, समय अभी तक गया नहीं, अच्छी गेंदबाजी करनी होगी, अच्छा स्कोर उन्होंने टारगेट दिया हुआ इस बीच साई ग्रुप टीम को। आखिरी गेंद, इस आखिरी गेंद पर देखना होगा बड़े स्ट्रोक में विजय राणा इस बीच साबित होता है, ये गेंद को उठाया है फील्डर फिर एक बार वहां पर तैनात, बट देखना होगा रुकाने में कामयाब होते कि नहीं। वन बाउंस बाउंड्री लाइन के थोड़े समीप, अच्छा थ्रो, इस बीच 2 रन आसानी से पूरे। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने मिली। इस बीच रंजीत कट्टे टीम टॉस जीत चुकी है तो जरूर आपको तहे दिल से शुभकामनाएं रहेंगी आपके आने वाली मैच के लिए। ओवर की समाप्ति हो चुकी है प्रवीण सर, कुल स्कोर की बात की जाए तो 16 रन एक ओवर की समाप्ति पर एक बड़े विकेट के नुकसान पर। पहली गेंद पे जरूर दूसरी गेंद पे अच्छा आगाज किया था इस बीच सिद्धू ने, बट कहीं ना कहीं महंगे साबित हुए बंदिश की इस ओवर में। 3 चौके जिनके खाते से निकलते हुए, जरूर 3 चौके की बात की जाए तो विजय राणा जी ने बहुत ही जबरदस्त तरीके से गेंद को परख कर 4 ढकले। इस बीच मैं निवेदन करूंगा कि देखिए समय को पूरी तरह से कंसीडर करके यहाँ पर गेंदबाजी करनी है। हम पर टीम डिस्कशन का यहाँ पर कोई समय नहीं है, कोई स्थान नहीं है इस मैदान पर, तो मैं निवेदन करूंगा कि आदेश दे, निर्देश दे सभी खिलाड़ियों को कि समय की पाबंदी है तो समय को विलंब नहीं करना है, कंसिडर करना है। इस बीच एक ओवर की समाप्ति हो चुकी है। संघर्ष स्पोर्ट्स क्लब टीम हल्की बैकफुट में जरूर नजर है पहली बंदिश की ओवर में। कुल 16 रन खर्च किए, एक विकेट अपने खाते में दर्ज किया गेंदबाज सिद्धू ने। नई गेंदबाजी, नए ओवर लेकर आए हैं एलआईजी की तरफ से गेंदबाज अवधूत प्रवीण सर क्या अवधूत जरूर बनेंगे तारनहार, देखना होगा आने वाले समय में। एलआईजी इंडिया की तरफ से गेंदबाजी कर रहे हैं तो कहीं ना कहीं स्लॉग में और डीप में गेंदबाजी करनी होगी क्योंकि नए बल्लेबाज अगर जो है रितेश, इनका भी जोन बताना चाहूंगा प्रवीण सर, ऑन साइड जो कि इनका फेवरेट जोन है, फाइन लेग जो कि इनका फेवरेट जोन है, स्क्वायर जो कि इनका फेवरेट जोन है। अगर रडार में गेंद आई तो जरूर सीमा पर हमें देखने मिलेगी। बल्लेबाज रितेश तैयार, फील्डिंग में सजावट, इस बीच राइट ओवर द विकेट गेंदबाजी के लिए अवधूत फील्डिंग में पूरी तरह से यहाँ पर मुआयना कर रहे हैं क्योंकि कोई गलती नहीं करना चाहते, गुंजाइश नहीं देना चाहते किसी भी गलती की। इस बीच पहली गेंद, अंपायर का इशारा आ चुका है, अवधूत तैयार, राइट टर्म ओवर द विकेट गेंदबाजी करेंगे यहाँ पर घूम के हल्के हाथों से गेंद को ढकेल दिया ऑन साइड की दिशा में। फील्डर तेजी से गेंद पर आते हुए एक चुराया और अच्छी रनिंग बिटवीन द विकेट देखने मिली और 2 रन बढ़िया तरीके से पूरे। इस 2 रन से इजाफा 18 रन एक गेंद की समाप्ति पर। अवधूत की पहली गेंद पर 2 रन। अगर आने वाले शेष गेंदों में रितेश बड़े स्ट्रोक लगा ले तो कहीं ना कहीं जीत के करीब पहुंच सकते। सर देखना होगा क्योंकि रितेश जिनमें ताकत है, क्षमता है बड़े स्ट्रोक लगाने की। देखिए छोटे कद के बल्लेबाज है बट जब धमाका करते तो बहुत ही बड़े बड़े धमाका देखने मिलते हैं। इस बीच अवधूत की ये दूसरी गेंद अंपायर को क्रॉस करके राइट ओवर द विकेट, बढ़िया गेंदबाजी, गेंदबाज की गेंदबाजी में जरूर यहाँ पर काबिल तारीफ है। बल्लेबाज गेंद को परख नहीं पाए, कहीं डबल माइंड थे सर, शायद सिंगल्स रोटेट करने के चक्कर में ये गेंद को कहीं ना कहीं डॉट कर दिया। बट जरूर अगर बड़े स्ट्रोक की उम्मीदें रहती तो 2 रन ऑफसाइड की दिशा में मिल सकते थे, बट कोशिश नहीं की। इस बीच तीसरी गेंद अवधूत की, उठाया है गेंद का आसमानी सफर, फील्डर तैनात, सिद्धू स्वयं वहां पर और एक विकेट का पतंग यहाँ पर रितेश को मैदान के बाहर जाना होगा। बहुत ही बढ़िया कैच। नक्कीच या ठिकाणी एकंदर जर विचार केला राजन, आपण पहिल्या षटकामध्ये तब्बल 16 धावा आल्या होत्या, इक्वेशन होतं येणारे 18 चेंडू, 23 धावांची गरज, चेंडू आणि धावांमध्ये फार मोठं अंतर नव्हतं। सायक्रोपा संघाने मात्र इथे दुसरा फलंदाज गमावला गेला आणि ही वेळ आहे, इथून मात्र सामन्यामध्ये शिरकाव केला जाऊ शकतो। अवधूत अर्थातच अवधूत मानेचा जर आपण विचार केला तर अवधूत मानेच्या हातामध्ये मात्र चेंडू सोपवला गेलाय। एकंदर जर आपण विचार केला तर शिक्षण क्षेत्रामध्ये कार्यरत असणारा हा खेळाडू आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय। नवी मुंबई या ठिकाणी आपण पाहिलं तर बरेचसे लेक्चर्स हे त्यांच्या माध्यमातून घेतले जातात, युवा पिढी घडवण्याचं काम हे मात्र त्यांच्या माध्यमातून देखील केलं जातं। आणि आज जर आपण पाहिलं तर शनिवार आणि रविवार खास क्रिकेटसाठी त्यांच्या माध्यमातून राखून ठेवला जातोय आणि आपल्या संघाला आपलं संपूर्ण योगदान, कारण पहिल्या चेंडूवरती जर आपण विचार केला तर 2 धावा जरूर आल्या, परंतु त्यानंतर मात्र चांगलं कमबॅक पाहायला मिळालं। इथे लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू हवेमध्ये आहे,
क्षेत्ररक्षक थोडासा चेंडूपासून दूर जाताना आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला आणि त्याचा फायदा हा कुठेतरी का होईना साईकृपा संघाला मिळाला. का अशा परिस्थितीमध्ये चेंडूवरती येणं अपेक्षित असतं, ना की तुम्ही चेंडूपासून दूर जाणं. पण ऍज अ क्षेत्ररक्षक, एक क्षेत्ररक्षक म्हणून तुम्हाला चेंडू ज्या दिशेनं लँड होणार आहे त्या दिशेनं तुम्हाला तुमचा जो मी म्हणेन की मार्गक्रमण आहे त्या दिशेने असायला हवा होतं. तुम्ही जागेवर उभा राहून चेंडूची वाट पाहू शकत नाही. आणि जर तुम्ही असं करत असाल तर प्रतिस्पर्धी संघाला एक अतिरिक्त धाव घेण्यासाठी तुम्ही मदत करताय. यावेळेस टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. पंचांकडे आचारभूत नजरेनं जरूर पाहिलं जात आहे, परंतु पंच आपल्या निर्णयावरती ठाम आहेत आणि इथून मात्र अवांतर धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती पाहायला मिळते 21 रन्स ऑन द बोर्ड. अजूनही 18 धावांची गरज आहे. इथून मात्र एक विकेट सामन्यामध्ये शिरकाव काढण्याची संधी नक्कीच मिळवून देऊ शकते. यावेळेस मात्र स्क्वेअर कट केलाय, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. स्वीपर कव्हरला दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न. पुन्हा एकदा सिंगल अटेम्प्ट मध्ये हा चेंडू पिक करणं गरजेचं होतं. सेकंड अटेम्प्ट मध्ये हा चेंडू पिक केला गेला, गॅदर केला गेला आणि त्याचा हलकासा जो फंबल होता त्याचा फायदा या दोनही फलंदाजांनी घेतला आणि 2 महत्वपूर्ण धावा यावेळेस मात्र धावफलकावरती अंकित केल्या गेल्या. या 2 धाव्यांच्या बरोबरीनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती आली 23. इथूनही जर आपण विचार केला तर 39 धावांचं लक्ष घेऊन मैदानामध्ये उतरलेला साईकृपा संघ दुसऱ्या षटकाचा खेळ सुरू आहे. 23 धावा धावफलकावरती आल्यात, म्हणजे अजूनही 16 धावांची गरज असेल. षटक क्रमांक 2 या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. एकूण तर 13 चेंडू आणि 16 धावांची अजूनही गरज आहे. यावेळेस लॉफ्ट केलाय चेंडूला, चेंडू हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक झेल खाली येण्याचा प्रयत्न करतोय आणि तीचा झेल इथे मात्र पूर्ण केला जातोय. ज्या गोष्टीचा आपण उल्लेख केला होता की तुम्हाला चेंडू पासून दूर नाही तर चेंडूच्या दिशेने तुम्हाला यायचंय. पंचांचा षटक समाप्तीचा इशारा होतोय. 13 चेंडू 16 धावांची गरज असताना इथे मात्र फलंदाज गमावलाय तो अर्थातच विजय राणा. आणि एक मोठी शिकार ते मात्र षटकाच्या अंतिम चेंडूवरती मिळते. येणारे 12 चेंडू 16 धावांची गरज, प्रतिषटक 8 च्या सरासरीने इथे मात्र धावांचा पाठलाग करावा लागेल. 18 धावांचं योगदान दिलं फलंदाज विजय राणानं. तब्बल 6 चेंडूंचा त्यानं सामना केला, 7 चेंडूंचा त्यानं सामना केलाय आणि 2 चौकार 1 षटकाराच्या मदतीनं या 18 धावा 3 चौकार, नक्कीच 3 चौकारांचं त्यानं योगदान दिलं आणि 18 धावांचं महत्वपूर्ण योगदान देत असताना हा फलंदाज मात्र तंबूच्या आश्रयाला आला. इथून संघर्ष 20 संघ या सामन्यामध्ये शिरकाव करणार का? नवीन फलंदाज इथे मात्र रवी रावत मैदानाच्या आतमध्ये आपल्याला नक्कीच पाहायला मिळतोय. याही खेळाडूकडे लेदरचा अनुभव आहे, कारण पुण्याचा जर आपण संघ पाहिला डेक्कन जिमखाना या संघासाठी हा खेळाडू खेळलाय आणि त्याचबरोबर जर आपण पाहिलं तर लेदरचा पुरेपूर अनुभव आहे. त्याच्या फटक्यांमध्ये त्याच्या लेदरची जी कला आहे ती कला मात्र नक्कीच पाहायला मिळते आणि या खेळाडूंना अंतिम क्षणापर्यंत धावफलकावरती धावा जमा करणं गरजेचं आहे. अंतिम चेंडूपर्यंत या खेळाडूंना मैदानावरती उभं राहणं गरजेचं आहे. इथे मात्र रणनीती साफ आहे संघर्ष बी संघाच्या संघनायकाची की आपल्या आघाडीच्या गोलंदाजावरती ते मात्र विश्वास दर्शवला गेलाय आणि पुन्हा एकदा चेंडू सोपवला गेलाय तो सिद्धूच्या हातामध्ये. ज्या सिद्धूनं पहिल्या षटकात 16 धावा दिल्या त्याच गोलंदाजावरती विश्वास दर्शवला गेलाय. या विश्वासाला इथे मात्र सार्थ गोलंदाजी केली जाणार का? येणारे 12 चेंडू 16 धावांची गरज. इथे मात्र हलकासा शॉर्ट ऑफ लाईन चेंडू होता. पॉइंट रिजन मध्ये चेंडू वळवला जातोय. बॅकअप नाहीये पण तू गरज नव्हती चेंडूची फेकी करण्याची. सिंगल जाऊ द्या, सिंगलनं तुम्हाला नक्कीच सामन्यामध्ये फारसा फरक पडणार नाहीये, कारण 12-16चं समीकरण आहे. चेंडू आणि धावांमध्ये 4चं अंतर आहे. खरं पाहता राजन 4चं अंतर फार मोठं अंतर मानलं जाणार नाही. एक मोठा फटका हा नक्कीच विजयाच्या समीप तुम्हाला घेऊन जाऊ शकतो, परंतु विष्णू बिचुकले संघनायक स्वतः अजूनही मैदानाच्या आतमध्ये आहे आणि जोपर्यंत विष्णू मैदानाच्या आतमध्ये आहे, रवी रावत जोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये तोपर्यंत आशा मात्र पल्लवीत असतील त्या साईकृपा संघाच्या. हा रेकग्नाइज 2 फलंदाजांची जोडी यावेळेस मैदानाच्या आतमध्ये. इथून संघर्ष संघाला सामन्यामध्ये शिरकाव करायचा असेल तर कमीत कमी 1-2 विकेट येणाऱ्या षटकामध्ये त्या तुम्हाला नक्कीच प्राप्त कराव्या लागतील, परंतु अशा प्रकारची स्वैर गोलंदाजी तुम्हाला या सामन्यामधून पराभवाच्या गर्तेमध्ये ढकलणारी असेल. पहिला सामना खूप चांगल्या पद्धतीने जिंकला, खूप चांगली गोलंदाजी सिद्धूच्या माध्यमातून झाली. मला वाटतं सिद्धूला त्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने देखील सन्मानित केलं गेलं, परंतु इथे मात्र जी अपेक्षा आहे सिद्धू या गोलंदाजाकडनं ती अपेक्षा या गोलंदाजाला पूर्ण करावी लागेल. अनुभव आहे फलंदाज विष्णू बिचुकलेकडे, परंतु तो अनुभव आणि युवा टॅलेंट यांच्यामधलं हे द्वंद्व एक बिग बॅटल यावेळेस मात्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतंय.
यावेळेसचा चेंडू अप्रतिम चेंडू होता. टप्पा पडल्यानंतर मात्र चेंडू बाहेरच्या बाजूने निघतोय. शॉर्ट थर्डमॅन रिझन मध्ये अनिल साळुंके चेंडूवरती येत आहेत. तोपर्यंत मात्र दोनही फलंदाज सिंगल ना स्ट्राईक मात्र रोटेट करतायत. पण या ठिकाणी या अगोदरच्या चेंडूवरती अवांतर आला होता, त्यानंतर मात्र सिंगल आली आहे. 26 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या आहेत. अजूनही 13 धावांची गरज आहे. या षटकाचा जर आपण विचार केला तर येणारे 10 चेंडू आणि 13 धावांची गरज. चेंडू आणि धावांमध्ये फारसं अंतर नक्कीच नाहीये, परंतु एखाद दोन विकेट संघर्ष संघाला या सामन्यामध्ये पुनरागमन करण्याची संधी देऊ शकतं. आदित्य मात्र रवी मोठी शिकार जाळ्यामध्ये सापडते आहे आणि फलंदाज रवी रावतला परतावा लागेल. गोलंदाज सिद्धूला मिळतं यश आणि हा तिसरा फलंदाज इथे मात्र गमावला जातोय तो साई कृपा संघाचा. क्या अच्छी तरीके से कमबैक सर मैं यहाँ पे कहना चाहूंगा. सिद्धू ने देखिए गेंदबाजी से पूरी तरह से दिलखुश गेंदबाजी की है, जिम्मेवारी के साथ गेंदबाजी की और एक बड़े बल्लेबाज को मैदान के बाहर जाने में मजबूर कर दिया. बट अभी भी गेम में है जरूर दोनों ही टीमों का पल्ला भारी है. देखना होगा कौन जीत की पतंग लहराएगा. अच्छी बल्लेबाजी के साथ अगर साई ग्रुपा टीम बल्लेबाजी करे तो जीत की पतंग लहरा सकती है. अगर अच्छी गेंदबाजी करे तो जरूर संघर्ष की टीम इस मैदान को मार सकती है. आने वाले अगर समय की बात की जाए, समीकरण इस बीच जो देखने में मिल रहा है, कुल 9 गेंदों में 13 रनों की जरूरत. नए बल्लेबाज मैदान पर स्वयं अली आते हुए एक अच्छे गेंदबाज अच्छे बल्लेबाज ऑलराउंडर की भूमिका निभाते हैं. पर इस बीच कप्तान मैदान पर खुद तैनात है. बल्लेबाज विष्णु बिचुकले उर्फ पिनिया एक जिम्मेवारी के साथ बल्लेबाजी करनी होगी. कप्तानी पारी खेलनी होगी अगर अपनी टीम को आगे लेके जाना है. तो सिद्धू जरा हल्के प्रेशर में जरूर होंगे सर, पर कहीं ना कहीं हल्का प्रेशर रिलीज भी किया. एक बड़े बल्लेबाज को मैदान के बाहर भेजा. अभी भी मैच उनके पल्ले में है. इस आने वाली शेष 3 गेंदों पर डिपेंड करता है किस तरीके से गेंदबाजी करेंगे बल्लेबाज अली के लिए. देखना होगा. इस बीच हाईविंड की तरफ से एलआईजी के बल्लेबाज अली तैयार है, सामना करेंगे सिद्धू की अगली गेंद का. ये चौथी गेंद फेंकने के लिए तैयार. फील्डिंग में सजावट पूरी तरीके से देखने मिली. एक अच्छा कैच इस बीच हमें देखने मिला प्रमोद उर्फ पमे की ओर से. नक्कीच राजन, अजूनही जर आपण विचार केला तर 9-13चं हे समीकरण आहे. इथे मात्र लाईन मिस केली गेली आहे. यष्ट्यांचा अचूक वेध, फुल्लर लेंथ, यॉर्कर लेंथचा वापर आणि बॅक टू बॅक दुसरी सफलता. गोलंदाज सिद्धू ऑन फायर आणि हा आघाडीचा गोलंदाज आहे आणि या गोलंदाजावरती जो विश्वास दर्शवला गेला होता, तो का विश्वास दर्शवला गेला होता हे मात्र या गोलंदाजानं दाखवून दिलंय. फुलर लेनचा चेंडू होता, पाहिलं होतं की फलंदाज शफल करतोय, यष्ट्या उद्ध्वस्त केल्या आणि इथून मात्र मोठी सफलता नक्कीच म्हणता येणार नाहीये कारण आता तळातील फलंदाज आहेत. परंतु विष्णू बिचुकले मी म्हणेन या ठिकाणी संघर्ष संघासमोर सगळ्यात मोठी अडचण आहे. जर तुम्ही या फलंदाजाला बाद करू शकलात तर संघर्ष संघ या सामन्यामध्ये शिरकाव करू शकतो. युवा खेळाडूंचा भरणा या संघामध्ये नक्कीच आहे आणि इथे मात्र कानमंत्रणा काहीशी जरूर दिली जाते. बबलू कोळेकर अर्थातच नवनाथ कोळेकर मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि अनिल साळुंके अर्थातच मामा ठाकूर आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात. हे दोन अनुभवी खेळाडू आहेत. त्याचबरोबर प्रमोद जो मला वाटतं संघाची धुरा सांभाळतोय आणि बरेचसे युवा खेळाडू संघर्ष संघामध्ये ज्यांच्यामध्ये क्षमता आहे आणि खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर ज्या पद्धतीचं योगदान या सामन्यामध्ये दिलंय मी म्हणेन की साई कृपा संघ ताकदवान संघ आहे. साई कृपा संघाला कमी लेखून चालणार नाहीये. विष्णू बिचुकले अजूनही मैदानाच्या आतमध्ये. पण विष्णू बिचुकलेच्या भाषेमध्ये सांगायचं झालं तर एका फटक्याचं काम बाकी आहे. कारण हा असा खेळाडू आहे की एक फटका जर त्याच्या बॅटमधनं आला तर सामना हा अवाक्यामध्ये आणू शकतो आणि तो खेळाडू जोपर्यंत मैदानावरती आहे मी म्हणेन की धोक्याची घंटा आहे संघर्ष संघासाठी. आणि या खेळाडूला जर तुम्ही तंबूच्या आश्रयाला पाठवलं तर मात्र इथून सामना अवाक्यामध्ये आणला जाऊ शकतो. कौतुक गोलंदाज सिद्धूचं. इथे मात्र मोठा फटका खेळाचा मानस चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक समाधान आय थिंक समाधान चेंडूवरती येण्याचा प्रयत्न करतोय परंतु या दरम्यान फलंदाजांना संधी मात्र मिळते. धावा एकवटल्या जात आहेत 2 आणि या 2 धाव्यांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद 28 धावा. अजूनही जर आपण विचार केला तर 11 धावांची गरज आहे. या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे म्हणजे येणारे 7 चेंडू 11 धावांची गरज. हा निर्णायक चेंडू असू शकतो. राजन तो जरूर सर इस बीच दिनकर दादा पोपेटा हमारे बीच यहाँ पर आते हुए तहे दिल से इनका स्वागत करता श्री शंभो स्पोर्ट्स क्लब कलम बोली. बहुत बहुत धन्यवाद दादा, आपका मूल्यवान समय आपने निकाला, उसमें से कुछ क्षण आपने हमारे लिए यहाँ पर हमको योगदान के रूप में दिया. आपका तहे दिल से स्वागत है. मंच पे आइए, इस मंच की शोभा बढ़ाइए. दिनकर दादा पोपेटा आपसे निवेदन रहेगा. ये गेंद फाइन में बहुत ही जबरदस्त तमाचा पर फील्डर उतरे तैनात अच्छी तरीके से, बट अंपायर जरूर पूछेंगे इस बीच निर्णय लेंगे अंपायर जरूर वहां पर. तब तक मैं निवेदन करूंगा दिनकर दादा पोपेटा हमारे बीच यहाँ पर मौजूद है
तो आपका बहुत बहुत स्वागत है, तहे दिल से स्वागत है शिवशंभो स्पोर्ट्स क्लब कलंबोली की ओर से। तर नक्कीच नक्कीच चला, पंचांचा निर्णय अंतिम निर्णय असेल, पंचांवरती कोणत्या प्रकारचा दबाव. तर नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर पंचांचा योग्य तो निर्णय येईल. आपण कोणत्याही प्रकारचा दबाव या ठिकाणी टाकायचा नाहीये. साईकृपा संघाचे खेळाडू, आपल्याला विनंती आहे पंच योग्य तो निर्णय घेतील. या दरम्यान आपण पाहतो एक जबरदस्त व्यक्तिमत्व यावेळेस मात्र आपल्याला व्यासपीठावरती पाहायला मिळतंय. तर मी श्रीकांतजी फाळके साहेब अर्थातच अध्यक्ष रामदास शेवाळे प्रतिष्ठान कळंबोली यांना विनंती करतो की आपण आपल्या शुभ हस्ते ज्यांचं शुभागमन आमच्या व्यासपीठावरती झाले, एक लिजेंडरी क्रिकेटर आणि अर्थातच सुपर डीजी माऊली संघाचे सर्व आदरणीय दिनकरजी बोबेडे साहेब यांचं मात्र आपण येतोचे स्वागत सन्मान करायचंय. लाईव्ह च्या माध्यमातून देखील आपण स्क्रीनवरती पाहू शकतो आदरणीय दिनकरजी बोबेडे साहेब यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी या स्पर्धेच्या निमित्तानं केला जातोय. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर एक लढवय्या, एक वॉरियर म्हणून यांच्याकडे पाहिलं जायचं, एक लिजेंडरी क्रिकेटर. खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर काळभैरव क्रिकेट संघ कळंबोली याचं गेली अनेक वर्ष नेतृत्व ज्यांनी केलं, ज्यांच्या कारकिर्दीमध्ये काळभैरव कळंबोली हा संघ नावारूपाला आला आणि एक मी म्हणेन की मास्टर माइंड क्रिकेटर म्हणून ज्यांची ओळख आहे अर्थातच दिनकर दादा बुबेडा यांचं शुभागमन या ठिकाणी नक्कीच आपल्याला पाहायला मिळते. त्यांचे सुपुत्र देखील आपल्याला कळंबोली क्रिकेटमध्ये त्यांनी देखील पदार्पण केलेलं आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. तर सुपर डीजी माऊली संघाचे सर्व दिनकरजी बोबेडा साहेबांचं मात्र येतोचे स्वागत सन्मान या ठिकाणी केला जातोय. परंतु निर्णय काय आलाय पंचांचा, लाईन चला, 2च धावा आहेत. पंचांचा निर्णय आलाय, 2च धावा आहेत. पण सामना अजूनही आवाक्यामध्ये. दोनही संघांचा जर आपण विचार केला तर पाण्याची मागणी केली जाते. बबलू कोळेकर आमच्यापर्यंत इशारा करतायत आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर इथे मात्र पाण्याची नक्कीच मागणी केली जाते. बबलू कोळेकर खऱ्या अर्थानं मी म्हणेन की घसा चुकला असेल, कोरड पडली असेल घशाला, कारण खूप ऍक्टिव्ह असतात ज्यावेळेला मैदानावरती असतात. बबलू कोळेकर संघर्ष संघाचा बॅकबोन म्हणून देखील ओळखले जातात. सलामीवीर फलंदाजाच्या भूमिकेमध्ये आपण यांना पाहिलंय. मग विष्णू देखील त्या ठिकाणी आलेत. कारण एकंदर जर आपण विचार केला तर सामना रंगतदार स्थितीमध्ये. राजन, येणारे 6 चेंडू आणि 30 धावा धावफलकावरती आहेत, म्हणजे 9 धावांची गरज. 6 चेंडू 9 धावा आणि इथून सामन्याचं भवितव्य मात्र सोपवलंय. ते अर्थातच अंतिम षटक फेकणारा गोलंदाज शरदच्या हातामध्ये. तर नक्कीच येणारे 6 चेंडू आणि 9 धावांची गरज. आमच्या समवेत शाहिद खान कुर्ला जुडले गेलेत एक ऑफिशियल स्कोरर म्हणून आणि माहिती देत आहेत. 6 चेंडू 9 धावांची गरज. पहिल्या चेंडूवरती मोठा फटका. आम्ही सुरुवातीला म्हटलं होतं की विष्णू बेचुकले जोपर्यंत मैदानावरती आहे तोपर्यंत मात्र अशा पल्लवित असतील. साईकृपा संघाच्या पहिल्या चेंडूवरती मात्र इथं केलं जातं आक्रमण आणि ज्याप्रमाणे राजन मी म्हणेन की ज्याप्रमाणे एखाद्या फुग्यातून हवा काढून टाकावी त्याप्रमाणे मात्र या चौकारानं या सामन्याची हवा काढली. परंतु लढवईच्या वृत्ती ही तुम्हाला मैदानावरती शेवटच्या श्वासापर्यंत, शेवटच्या चेंडूपर्यंत आणि शेवटच्या धावेपर्यंत दाखवावे लागेल. जरी पहिल्या चेंडूवरती चौकार आला असला तरी इथून मात्र आत्मविश्वास तुमच्यामध्ये असणं गरजेचं आहे. आज जर आपण पाहिलं तर एक भगवमय वातावरण आहे आणि हिंदू हृदय सम्राट अर्थातच स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की जर आत्मविश्वास तुमच्यामध्ये असेल तर जगाच्या पाठीवर कुठेही जा, तुम्हाला मरण नाहीये. इथे मात्र आत्मविश्वास जागृत करावा लागेल आणि तो आत्मविश्वास आपल्या गोलंदाजीमध्ये दाखवावा लागेल. इथून देखील कमबॅक केला जाऊ शकतो. येणारे 5 चेंडू आणि 5 धावांची गरज. पहा, वेळेचं बंधन आहे. पंच आम्हाला इशारा करतायत की वेळेचं बंधन आहे या सामन्यामध्ये.
इथे मात्र चांगला चेंडू आहे आणि या दरम्यान आपण पाहतोय सन्माननीय शंकर शेठ विरकर साहेब यांचं मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा शुभागमन होते आमच्या व्यासपीठावरती. सकाळच्या सत्रामध्ये आपण साहेबांना नक्कीच या स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्या प्रसंगी पाहिलं, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र या स्पर्धेचा उद्घाटन सोहळा आपल्याला नक्कीच पाहायला मिळाला. आणि आता मात्र पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये या स्पर्धेसाठी आमच्या समयात पुन्हा एकदा जुळले गेले. तर आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब या स्पर्धेच्या माध्यमातून. एक जबरदस्त व्यक्तिमत्व शंकर शेठ विरकर साहेब आपल्या व्यासपीठावरती या ठिकाणी उपस्थित आहेत. तर पहिल्या चेंडूवरती आलाय चौकार, दुसऱ्या चेंडूवरती सिंगल, येणारे 4 चेंडू आणि अजूनही 4 धावांची गरज. एक निर्धाव चेंडू सामन्याला कलाटणी देऊ शकतो, एक मोठा फटका विजयाच्या समीप घेऊन जाऊ शकतो. काय घडणार येणाऱ्या 4 चेंडू मध्ये? हृदयाचे ठोके चुकवणारा हा सामना नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडासा आक्रमक क्षेत्ररक्षण पाहायला मिळते. पहा शॉर्ट स्क्वेअर लेगला स्वतः बबलू गोळेकर उभे आहेत, जिथे हा चेंडू जाण्याची शक्यता जास्त आहे. आणि त्यानंतर जर आपण पाहिलं तर डीप मध्ये यावेळेस हा चेंडू आहे डीपेक्षा कव्हरला क्षेत्ररक्षक तैनात होता. सिंगल मिळाली आहे. दुसऱ्या धावेसाठीचा प्रयत्न धोका होऊ शकतो आणि इथे मात्र फलंदाज बाद. विष्णूनं मात्र कदाचित चुकीचा निर्णय घेतलाय की काय, कारण विष्णू स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं होतं. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न मात्र अंगलट आला. फलंदाज होतोय बाद. आणखीन एक फलंदाज इथे मात्र गमावला गेलाय. पहा येणारा फलंदाजावरती मानसिक दडपण असेल आणि अशा वेळेला गोलंदाजाने जर एक निर्धाव चेंडू फेकला तर मात्र तो दबाव साईकृपा संघावरती पुन्हा एकदा पाहायला मिळू शकतो. त्यामुळे ऍज अ सिनियर फलंदाज, ऍज अ कॅप्टन म्हणून विष्णूचं स्ट्रायकिंग एंडवरती राहणं गरजेचं होतं, कारण विष्णूने ओळखलं होतं की दुसरी धाव धोकादायक होऊ शकते. परंतु इथे मात्र प्रयत्न केला गेला आणि तो प्रयत्न मात्र अंगलट आला साईकृपा संघाचा. परंतु इथे काय रणनीती असेल, अंतिम इक्वेशन जर आपण पाहिलं, शाहिद पुन्हा एकदा आमच्यापर्यंत माहिती देत आहेत. एकूण धावा आल्या धाव फलकावरती 36, अजूनही 3 चेंडू आणि 3 धावांची गरज. राजन 3 चेंडू 3 धावा. पहा नवीन फलंदाज स्ट्रायकिंग एंडवरती येणं आणि तिथून सिंगल किंवा मोठा फटका खेळणं थोडस कठीण आहे. आणि गोलंदाजाचा जर आपण विचार केला तर शरद एक उंचपुरा गोलंदाज आहे, धिप्पाडी शरीर यष्टीचा गोलंदाज आहे. इथून जर एक चेंडू निर्धाव फेकला तर मात्र पुन्हा एकदा दडपण. नवीन फलंदाज तर विजय. यावेळेस मात्र पहा शफल केलाय, अक्रॉस द लाईन एक धाव मिळते आणि पंचांकडे मात्र लाऊड अपील आहे. परंतु हे अपील मध्ये केवळ उत्साह जास्त, आत्मविश्वासाची कमी आहे. सिंगल मात्र आली आहे आणि इथून विष्णू वेचुकले ऑन स्ट्राईक आपल्याला पाहायला मिळतोय. 2 चेंडू 2 धावांची गरज. 2 चेंडू 2 धावा. कशा पद्धतीचं फील्ड प्लेसमेंट असेल, कारण बघा इथे फील्ड प्लेसमेंट वरती पूर्णपणे सामन्याचं भवितव्य आहे. तुमच्याकडनं फील्ड प्लेसमेंट अटॅकिंग असणं गरजेचं आहे. सिंगल तुम्हाला नक्कीच रोखायचे, कारण एकंदर जर आपण विचार केला सामना जर बरोबरीत सुटला तर नाणेफेक जिंकणारा संघ विजय घोषित असेल. त्यामुळे 2 चेंडू 2 धावा जरी विजयासाठी हव्या असल्या तरी ही एक धाव महत्वाची आहे, कारण ही एक धाव जर साईकृपा संघाने घेतली तर मात्र नाणेफेकीच्या बळावरती हा संघ विजय होऊ शकतो. गोलंदाज शरद, ते मात्र उजव्याची बाहेरचा चेंडू आहे, थेट फेकी आणि धाव मात्र केली जाते. पूर्ण धाव संख्येची होते बरोबरी आणि आता मात्र समीकरण उरत येते 1 चेंडू आणि 1 धावेची गरज निर्णायक विजयासाठी. खरं पाहता नाणेफेकीच्या बळावरती हा सामना जरूर साईकृपा संघाच्या बाजूने आहे, परंतु 1 चेंडू शिल्लक आहे आणि 1 धावेची गरज आहे. तर सामना बरोबरीमध्ये इथे मात्र ऑनसाइड रिझन मध्ये निर्णायक विजय. नक्कीच संघर्ष संघाचं देखील कौतुक आहे. खूप चांगली लढत, खूप चांगली फाईट या ठिकाणी मात्र दिली गेली. तर जाऊयात या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच पुरस्काराकडे. आणि या सामन्यातील मॅन ऑफ द मॅच ठरतोय ज्यानं